निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून सकाळी 7:30 वाजता मतदान प्रक्रियेला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली होती आणि सायंकाळी 5:30 वाजता मतदान प्रक्रिया आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे ती थांबवण्यात आली आहे। काही परिसरामध्ये काही केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे। सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये ही जी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडली आहे। आता आपल्यासोबत अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। एकंदरीतच कोल्हापूरमधील ही मतदान केंद्रे कशी सुरळीत पार पडली, काय सांगाल? कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली, पोलीस बंदोबस्तामध्ये सुरळीतरित्या पार पडली, काय सांगताय? आज रोजी आपल्याकडे 81 उमेदवार आहेत, म्हणजे 81 स्थान आहे आणि त्यातला काही उमेदवार आहे आणि त्यातला पूर्ण आता 20 प्रभाग झाले आहे। दरेक प्रभागला 19 प्रभागला 4 गट म्हणून केलेले आहे। त्याच्यानंतर 20 प्रभागला 5 केले आहे आणि ते पूर्ण 4 पोलीस स्टेशनशी खाली आहे आणि एक 5वी पोलीस स्टेशन आहे करवीर, तिथे पण 6 मतदार केंद्र आहे आणि त्यातला आज आतापर्यंत जिथे आम्हाला माहीत पडलेलं आहे 65 ते 70% मतदान झालं आहे कोल्हापूर शहरात। आम्ही पूर्ण फिरलो आणि पूर्ण मतदान कम्प्लिटली शांततान पार पडलेलं आहे आणि त्यातला मी सगळ्या मतदारांना मी धन्यवाद मानतोय आणि अभिनंदन मानतोय। इतकी शांतपणे कोल्हापूर महानगरपालिकेची मतदान झालेले आहे आणि सगळे मतदार केंद्रामध्ये शांत आहे। 1-2 किरकोळ वाद झाला होता, काही मोठा नाहीये आणि आम्ही सगळे आता लोकांना परत पाठवतोय आणि सगळे जे आहे आतलं 5:30 वाजतापर्यंत कॅम्पसला पोहोचलेले आहे, त्यांना आतलं घेतलेलं आहे, त्यांचे मतदान चालू आहे। काही ठिकाणी अजूनही मतदान सुरू आहे। सदर बाजार चौक अशा मतदान केंद्रांवर गर्दी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। कुठेतरी जे नियोजन आहे ते कुठेतरी ढिसाळ असल्याचं देखील या माध्यमातून दिसून येत आहे। हे नेहमी प्रकारची पॅटर्न आहे आणि हे दरेक इलेक्शन मध्ये काहीतरी ठराविक मतदान केंद्रामध्ये लेट उशिरा येतात, त्यांचे काम असतात, काम करून येतात आणि त्यातला जे तर मी सांगितलं आता की 5:30 वाजतापर्यंत येणारे जे लोक आहेत त्यांना आतलं घेतलेलं आहे ऑलरेडी, तो आता त्याचे मत चालतील 1-1.5 तासपर्यंत। त्याच्यानंतर जे बाहेरचे लोक आहेत त्यांना पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि आता शांत आहे। उद्या मतमोजणी पार पडणार आहे, काय सांगताय? उद्या पोलिसांचं नियोजन नेमकं कसं असणार? उद्या आम्ही ऑलरेडी 39 पोलीस सेक्टर्स काढलेले आहे, त्यांचे ऑलरेडी तो कंटिन्यू होतील। उद्या पण गुड मॉर्निंग लवकर होतील 5:30 वाजता आणि सगळे अधिकारी ऑन रोड्स असतील आणि नाईट ड्युटी अधिकारी चालू असतात आणि 40 बाईकमध्ये फिरतात आणि आपला हूटर, सायरन्स आणि PS सिस्टम्स चालू असतात आणि सोशल मीडियामध्ये आमची लक्ष आहे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय, सगळे उमेदवारांना, उद्या जे तरी मोजणीनंतर रिझल्ट आलेले आहे सगळे त्यांची आदर करा आणि सगळे जिंकलेले आहे किंवा हारलेले आहे तुम्ही सगळे राईट स्पिरिटला घ्या आणि त्यातला शेवटी लोकशाही जिंकतोय त्या स्पिरिटने सगळे घ्यायची आमचे आव्हान आहे। आताच आपल्यासोबत अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू होते। एकंदरीतच आजची मतदान प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडली आहे, त्यासोबतच उद्या मतमोजणी होणार आहे ती देखील सुरळीत पार पडली जाईल आणि सुरळीतपणे पार पडावी असं आवाहन देखील त्यांनी आमच्या माध्यमातून नागरिकांना केलं आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास।